नमस्कार, मी शुभांगी लिंग आहे आणि आज ना मला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर कुठं जायचं आहे मला? तर माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे. तर त्यांचा बस्ता बांधायला इथे येणार आहे. तर मग त्यांच्यासोबत मला जायचं आहे. आज काय काय खरेदी करायची तर तुम्हाला दाखवते. थोडं घाई सकाळी सकाळी आवरले ना आणि किती घाई आवरावं लागतं तरी पण माझे कपडे पण राहिले. आता कपडे आल्यावरती धुईन. आणि घरात पसारा पडला होता, पाहुणे येणार आहे म्हणून थोडं थोडं आवरावं लागतं. आणि आता भाऊ पण येणार आहे. तर आता विराटला जायचं आता सुट्ट्याचं. तर तुला पण त्याची मॅच असल्यामुळे त्याला काही सर म्हणले जाऊ नको, म्हणून तो काही जाणार नाही आणि विराजच जाणार आहे. तर त्याची सगळी बॅग हे पॅक करून बसल्या विराज जाण्यासाठी. मामाच्या गावात जायचं, मुलांचं नाद असतं. म्हटलं जाऊ द्या, जेवढे दिवस राहील तेवढे दिवस. त्याला पण जास्त काही करमत नाही कुठं. तर माझा आवरले आता निघले, पटकन रेडी आहे फास्टमध्ये. आणि आता मला हर्ष सोडला, चल. तर पहा कसं हर्ष गाडी चालवतं. तू नको बघू इकडं, गाडी चालव समोर. आमच्या घरापासून काही रिक्षा लागत नाही म्हणून असं थोडस बरंच लांब आहे. तिथपर्यंत हर्ष सोडणार आहे आणि मग नंतर रिक्षामध्ये जाणार आहे. इथून मग आम्ही रिक्षाने गेलो, मी आणि माझा भाऊ. नंतर दुकानात पोहोचलो. इथं ना मग नाटे वगैरे, आहेराच्या साड्या आणि इथं नवरदेव नवरीचे काही कपडे नाहीये. तर आम्ही दुसऱ्या दुकानमध्ये जाणार आहे. तर इथे काठापदराच्या साड्या बरंच काही इथे घेतलं, टोप्या, रुमाल, पेटिकोट. आणि आता सध्या लग्न सराई तर एवढी गर्दी होती ना, आम्ही सकाळी 11ला गेलो होतो. आता किती टाइम होते तर बघा. आणि इथे काठापदराचं आहे आणि इकडं आहेराच्या साड्या वगैरे भेटतात. खूप मोठं दुकान आहे. आणि नंतर मग आलो कुट्टे कलेक्शन मध्ये. इथे ही पिवळ्या कलरची आणि ही एक नवरीसाठी घेतली आणि नवीन साऊथ पॅटर्न मध्ये नवरीला शालू घेतला. आता ते ठेवून दिला होता म्हणून मी काही दाखवलंच नाही. तर इथे पण खूप छान साड्या मिळतात आणि नवरदेव नवरीचे कपडे वगैरे सगळं काही इथे मिळतं. रेडीमेड चिल्ड्रन्सचे नाट्या वगैरे सगळं काही इथे मिळतं. तर इथे पण बऱ्याच साड्या घेतल्या. हे पाहून इथे मला सांगायचंच राहिलं, माझ्या वहिनीच्या भावाचं लग्न आहे. तर ते आले होते बस्ता बांधायला, त्यांच्यासोबत भरपूर पाहुणे होते. तर हे सगळेजण औंढेहून आले होते. आमच्या इकडे बस्ता बांधायचं चांगलं मिळतं म्हणून इकडे आले होते ते. पाहुणे येणार आहेत म्हणून मी काही त्यांना काही इथलं माहिती नव्हतं, तर मला इकडे बोलवलं होतं बस्ता बांधण्यासाठी. आणि मग आज दुकान बंद करून पाहुण्यांसोबत गेले. तर नवरीच्या साड्या खरेदी करणं झाले. आता नवरदेवाचे कपडे राहिलेत घ्यायचे. आता नवरदेवाचे कपडे घेण्यासाठी चाललो. तिथे काही व्हिडिओ बनवला नाही. खरेदी करणं झालं आणि बिल काढायला एवढा वेळ लागला. तिथं खूप गर्दी असल्यामुळे थोडा वेळ बसलो तर मी. एवढं सगळं खरेदी करायचं तर 4 वाजले, तरी पण नवरदेवाचे कपडे घ्यायचे बाकीच आहेत. आणि हे घेत घेत आम्हाला इथे 6 वाजतात का खायचे. आणि मग सगळं काही घेणं झालं आणि मग थोड्या वेळ बिल करूस तर मी थोड्या बाहेर बसले ते थोड्या वेळ. तर भाऊ म्हटला की तुला भूक लागली काय? मग सगळ्यांनीच सकाळी जेवण केलेलं होतं. मग त्यांनी सगळ्यांना आईस्क्रीम आणल्या आणि आम्ही बाहेर बसून खाल्ल्या. तर भूक पण खूप लागली होती आम्हाला सगळ्यांनाच, कारण की सकाळी लवकर गेलं आणि 4-5 वाजले तरी पण इथलं झालंच नाही काही खाणं. आणि नंतर आम्ही ना इथे घागरे पण पाहिले नवरीसाठी. पण घागरे खूप एका चढीत एक होते.
इथे ना घागरे पण खूप छान छान होते. आम्हाला सगळ्यांना आवडले होते. पण घागरा काय एकदा यूज केला की नंतर काही वापरता येत नाही. आणि एकदा लग्नातच घालतो आपण, नंतर तसाच पडून राहतो. त्यासाठी घागरा काही आम्ही घेतला नाही आणि साडीच घेतली साऊथ पॅटर्न मध्ये. मी नुसते पाहिले पण नको म्हटलं. मग एकापेक्षा एक चांगले होते, पण त्याचं वजन पण खूप राहतं त्या घागऱ्याचं. वर्क आणि टिकली वर्क, कुंदन वर्क असं त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे जास्तच येतं. नंतर आम्ही नवरदेवाचे कपडे खरेदी केले आणि हे शेरवानी आणि फेटा, जुती, शेला असं काही घेतलं. खरेदी करणं झाले, पॅक करायचे राहिले. थोडा वेळ होता म्हणून मग मी चला माझा व्हिडिओ बनवायचा राहिलाय म्हणून मग व्हिडिओ बनवायला बाहेर बसले. यांचं काम होतंय तोपर्यंत आपलं काम करून घ्यायचं. तर ना मी इथं थोडस बसले. माझा व्हिडिओ बनवायचा वेळ झाला होता आणि पाहुणे पण माझ्यासोबत होते आणि थोडस त्यांनी बिल करून थोडस बसलेले, तर त्यांचे ते बघायले. म्हटलं चला व्हिडिओचा टाइम झालाय, थोडा वेळ आहे, व्हिडिओ बनवून घ्या. तर इथे बसलेली आणि व्हिडिओ बनवला आणि मग नंतर थोडस लॉंग व्हिडिओच पण चाललं होतं माझं. आज दिवसभर झालं असंच चालू आहे आमचं. खूप काही खरेदी केली नवरदेवाची, नवरीची, बस्तेच. हे खरेदी करण्यात कसा वेळ गेला ना कळालंच नाही. आता सकाळी 11 वाजता आलेली, तर आता 4 साडेचार झाले तरी पण काही सामान खरेदी करणं काही झालंच नाही. आणि आता ना मुलं पण घरून फोन करायला, मम्मी कधी येते कधी येते. यांचं काही घेणं झालं नाही. आता घेणं झाल्याशिवाय तरी कसं जाणार. आणि पाहुण्यांना पण घरी न्यायचंय आणि इथून घर खूप लांब आहे, तर आता त्यांच्या सगळ्या सोबतच जायचंय. तर ही खरेदी करायची म्हणजे थोडा वेळ लागतोच ना. थोडस खरेदी करायची, आणखी बिल बाकी आणि मग घरी जायचंय. खूप गर्दी आहे. आता लगनसराई चालू आहे ना, लगनसराईच्या अशा गाड्या भरपूर माल खरेदी करण्यासाठी, बस्ता बांधण्यासाठी ते चालूच राहतो. तर ही जुना मोंढा आहे, तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलीच आहे. आणि आम्ही खरेदी केली ती पुट्टे कलेक्शन मध्ये आणि नथुमल मध्ये पण केली. नथुमल मध्ये कसं हे भेटत नाही नवरदेव नवरीचे, तर बस्ता वगैरे भेटतात. तर पुट्टे कलेक्शन मध्ये सगळं नवरदेव नवरीचे मुलांचे ड्रेस वगैरे भेटतं. हे असं आहे दुकान. दुकानाच घ्यावं लागेल. दिसायला 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 माग एक राहिली अशी. आता वाजले 6. आता आम्ही निघलो आमच्या घरी. तर पाहुण्यांना घेऊन निघले. 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आमचं घर आहे. मग नंतर घरी आलो, सगळ्यांना चहा पाणी केलं. तुला नाही येत. जेवून जा म्हणत होते, पण पाहुणे नको म्हटले, उशीर होईल म्हणून काही कोणी जेवलं नाही. चहाच केला. आणि हर्षू विराजू कुणी आले की कशी मदत करतात. चहा देणं, सूप वगैरे देणं त्यांच्याच माग असतं. आणि मग नंतर लगेच पाहुणे निघले, मग त्यांना वाट लावलं. 10-15 मिनिटच पाहुणे थांबले, लगेच निघले. सगळे घाईच घाई, जायची यायची सगळंच. आणि दिवसभर सगळे बोर झाले होते.
पण उशीर होईल म्हणून काही जेवले नाही कोणी. आणि आदू इतकी रडत होती, तिला वाटलं की मीच चालले का काय, मावशी चालली मावशी चालली. मी गाडीपर्यंत पाहुणे वाटा लावायला गेले, त्यामुळे ती इतकी रडत होती ना. असा गेला आजचा दिवस. आणि खूप हसी मजा खिचत वगैरे गेला, आणि थोडंसं बोर पण झालं रातून गेल्यामुळं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.